भगवंताचं नामस्मरण करत होते त्यावेळेला देवाने नामदेवाला सांगितले, हे बघा आपण या रूपामध्ये तर त्याच्या जवळ जायचं नाही, आपण ठिकाणी सामान्य माणसाचं रूप धारण करायचं. मी पुढे पळतो, तुम्ही दोघांनी माझ्या मागे पळा. त्यावेळेला भगवंत पुढे पळाले, सावता महाराजाच्या जवळ गेले आणि आरडाओरडा करू लागले, मला वाचवा, मला वाचवा, मला कुठेतरी लपवा. त्यावेळेला सावता महाराज शेतामध्येच होते, मळ्यामध्ये होते. सावता महाराजांनी सांगितलं, इथे जेवढा काही तुम्हाला मळा दिसतो का, तिथे तुम्ही कुठेही लपा, तुम्हाला कोणीही बघणार नाही. त्यावेळेला भगवंत म्हणतात, इतके माझ्या पाठीमागे इतके डेंजर जोर लागलेले आहे की मी जगाच्या पाठीवर कुठेही लपलो तरी ते मला शोधून काढतील, मला कुठेतरी लपवा. त्यावेळेला सावता महाराजाला समजलं की हा साधा माणूस नसून, हा सामान्य माणूस नसून हे कोणीतरी दुसरे दिसतात, हे भगवंत दिसतात. त्यावेळेला सावता महाराजाच्या हातामध्ये एक विडी होती, ती विडी घेतली, आपली छाती विदीर्ण केली आणि भगवंताला सांगितलं की लपा माझ्या हृदयामध्ये. म्हणून एवढा मोठा भगवंत परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरिता अगदी छोटा झाला आणि तेने संपुष्टी राहावे इतका छोटा झाला. आणि नंतर सावता महाराजाचे काय तर हृदयामध्ये राहिला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे आपण त्या भगवंताची भक्ती करू त्याप्रमाणे तो भगवंत आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. अभंगाचे दुसरे भगवंताची भक्ती करू त्याप्रमाणे तो भगवंत आपल्या मनातील सगळ्या इच्छा हा पूर्ण करत असतो. परंतु त्याकरिता महत्त्वाचे आहे ती भक्ती, महत्त्वाचं आहे ते त्या भगवंताचे नामस्मरण.